हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुम्ही शकुंतला काकूंच्या विरोधात रिपोर्ट नोंदवली. मग काय हातावर हात ठेवून गप्प बसून राहायचं होतं? जेव्हाही पूजाला शुद्ध येईल लगेच आम्हाला फोन कर. हो बाबा. अच्छा ठीक आहे, तुम्हीच सांगा. जर उद्या आकांक्षा बरोबर असं काहीतरी घडलं तर काय तृष्णा गप्प बसेल? जोपर्यंत पूजाची साक्ष येत नाही तोपर्यंत त्या पोलीस स्टेशन मध्येच राहतील. तू बिलकुल काळजी करू नकोस. स्वतःच्या सुनेला जाळण्याच्या आरोपात तुम्हाला खूप वर्षांची शिक्षा होऊ शकते. तुम्ही शकुंतलाजींना थोडी काळजीपूर्वक वागणूक द्याल? ठीक आहे, तुझ्या सांगण्यावरून ही चौकशी थांबवतोय. आई काल राधा खूप शांतपणे झोपली. मला तर काळजी होती ती झोपेत न उठेल याची. खरंय तुझं. कमलाने नीट लक्ष ठेवलं तिच्यावर. बघ ना, एकदाही तिच्या रडण्याचा आवाज नाही आला. हो आई, मी तुमच्यासाठी चहा घेऊन ठीक येते. आहे. बाईसाहेब चहा. अगं कमला, तू का चहा केलास? काही हरकत नाही बाईसाहेब. राधाला झोप लागली मग मला वाटलं तुमच्यासाठी चहा बनवू. ते ठीक आहे कमला, पण तुला राधासाठी ठेवलंय. तू बस तिची देखभाल कर. बाईसाहेब, जर तुम्ही एका अनोळखी मुलीला घरी आणून तिची सेवा करू शकता तर मी अशी लहान सहान कामं करू शकते. आणि तसे मला बिना कामाचं बसणं आवडत नाही. ठीक आहे, तू गच्चीत जाऊन राधाचे धुतलेले कपडे घेऊन ये. पाऊस आला तर आणि नीट घड्या करून कपाटात ठेवून दे. नाहीतर ते बाहेर असेच पडून खराब होतील. ठीक आहे बाईसाहेब. अगं आकांक्षा, ये बेटा, चहा तयार आहे तुझ्यासाठी. काय झालं बेटा? आज खूप उशिरा उठलीस. रात्री झोप लागली नाही का? हो आजी, खूप उशिरा झोपले. रात्री तृष्णाताईशी बोलत होते तेव्हा तिने सांगितलं की जिजूंनी केलेल्या तक्रारीमुळे शकुंतला काकूंना अटक केली आहे. हा अपूर्व पण ना, कितीही समजवा, करतो तेच जे त्याच्या मनात येतं. अगं पूजाने जिजूंना काहीही सांगितलं असेल, पण शकुंतला काकूंनी असं काहीही केलेलं नाहीये. म्हणूनच मी विराजला फोन केला. तेव्हा त्याने मला सांगितलं की इन्स्पेक्टर अजयनी त्यांना अटक केली आहे. आणि तेच त्यांची चौकशी करतायत. बेटा, हे तेच इन्स्पेक्टर आहेत ना ज्यांनी तुला खूप मदत केली होती? हो आई, पण आई, विराज कधीही खोटं नाही बोलत. जर तो म्हणतोय की या सगळ्यामध्ये शकुंतला काकूंची काही चूक नाही तर तेच खरं असणार. बस म्हणूनच मी इन्स्पेक्टर अजयांना फोन केला आणि त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत पूजाची लेखी साक्ष येत नाही तोपर्यंत ते काकूंना बिलकुल त्रास देणार नाही. म्हणूनच आई, या सगळ्या गडबडीत मला झोपायला उशीर झाला. देव जाणे त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये कशी रात्र काढली असेल. एकटं असलं की भीती वाटते ना. नाही आई, त्या एकट्या नाहीये. विराज पूर्ण रात्र त्यांच्या बरोबर होता. त्याचं आईवर खूप प्रेम दिसतंय. प्रेमच नाही आजी,
तो त्यांचा मानही तेवढाच ठेवतो आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट काळ्या दगडावरची रेख असते. आकांक्षा बेटा, हे सगळे ठीक आहे, पण प्रयत्न कर की या दीनानाथ कुटुंबापासून तू लांबच राहा. असं नको व्हायला की आहुती देता देता हातच भाजेल. मी हे काम दीनानाथजींचा सामना करण्यासाठी नाही घेतलं, उलट विराजची मदत करायला घेतलंय. कारण आतापर्यंत किती वेळा विराजने स्वतःहून माझी मदत केली आणि मला असं वाटतंय की तो बरोबर आहे. आणि जेव्हा तो आज इतक्या अडचणीत आहे, मग मला वाटलं की मी त्याची मदत करावी. पण बेटा, मदत कर, पण डोळे आणि कान उघडे ठेवून. ही दुनिया अजब आहे बेटा. मदत केली तरी मुश्किल, नाही केली तरी मुश्किल. हो आई, मी तुझं म्हणणं लक्षात ठेवेन. मला काही कळत नाहीये विशाल, की जर पूजेची तब्येत बरी आहे मग आपल्याला तिला भेटायला का नाही देत आहेत? बाबा, अपूर्वने रिपोर्ट केल्यानंतर ही पोलीस केस झाली आहे. आता पोलिसांच्या कारवाईनंतरच आपण पूजाला भेटू शकतो. बाबा, आम्हाला कळलं की पूजा शुद्धीवर आले, त्यामुळे सर्वात आधी मी तिच्याकडून साक्ष घेणार. जोपर्यंत मी पूजाकडून साक्ष घेऊन येत नाही, तोपर्यंत तुमच्यामधलं कोणीच तिला भेटू शकत नाही. अपूर्व, तू हे चांगलं नाही केलंस. याचं फळ तुला भोगावंच लागणार आहे. त्या धमक्या कोणा दुसऱ्याला द्या दीनानाथजी, आम्ही त्यातले नाही आहोत जे घाबरतील. घाबरावा तर तुला लागणारच. पूजाच्या साक्षीनंतर तुला तोंड दाखवायला जागा सुद्धा नाही राहणार. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, हे लोक तर असं बोलतायत जसं पूजा यांचे पराक्रम लपवणार आणि हे लोक वाचणार आहेत. तुम्ही लोक शांत व्हा. अपूर्व, जोपर्यंत पूजा काही बोलत नाही, तू कोणावरही आरोप नाही करू शकत. कॉन्स्टेबल, पूजा, आता तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही धोक्यातून बाहेर आहात. आपण बोलू शकतो का? हो. हे बघा, आम्ही तुमची साक्ष घ्यायला आलोय. तुम्ही सांगू शकता का की त्या दिवशी किचन मध्ये तुमच्या बरोबर ही घटना कशी झाली आणि तुमच्या बरोबर कोण कोण होतं? मी आणि माझी सासूबाई ते चुलीची पूजा करायला आम्ही किचन मध्ये गेलो होतो. मग तुम्ही मला सांगू शकता की ही घटना कशी झाली? तुम्ही भाजलात कशा? सुकन्या आमच्या कन्या. मग तुम्ही मला सांगू शकता की ही घटना कशी झाली? तुम्ही भाजलात कशा? ते मी जेवण बनवत होते. ते एक अजून कढईत तेल गरम होत होतं. अरे हाय, द्या ना. पूजा, आम्ही बनवू पुऱ्या. अरे आई, मी अगं, करेन. पूजा, द्या आम्ही बघू. बनवू ना पुऱ्या. द्या.
पाय घसरला आणि मी पडले. पण तुमच्या भावाने अपूर्वने रिपोर्ट मध्ये असं लिहिलंय की तुमची सासू शकुंतला देवींनी तुम्हाला भाजलंय. असं काही नाही झालंय. पण तुम्ही तुमच्या भावाला अपूर्वाला आधी काहीतरी वेगळं सांगितलं होतं आणि आता काहीतरी वेगळं सांगताय. असं तर नाहीये ना की तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या दबावाखाली येऊन चुकीची साक्ष देताय. पूजा, जर असं असेल तर घाबरू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जे काही बोलायचं स्पष्टपणे बोला. नाही इन्स्पेक्टर साहेब, ते माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. मी जे बोलते तेच खरंय. असू शकतं की अपूर्व दादाला कोणता तरी गैरसमज झाला असेल. माझी सासूबाई आणि माझ्या सासरचे माझी काळजी घेतात. मला आपल्या मुलीसारखं वागवतात. ठीक आहे. आम्ही तुमची साक्ष घेतलेली आहे. तुम्ही यावर सही करा. हे घ्या. जर तुम्हाला तुमची साक्ष बदलायची असेल किंवा आम्हाला काही आणखी सांगायचं असेल तर निर्धास्त होऊन आम्हाला कधीही बोलवू शकता. हो. चला. इन्स्पेक्टर साहेब, पूजा तेच बोलली ना जे मी तुम्हाला बोललो होतो. मला माहित होतं की याच लोकांनी पूजाला जाणून बुजून जाळलंय. माझा राग काढलाय तिच्यावर. आम्ही वैर कसं काढतो हे जर तुला कळलं ना अपूर्व, तर तुझ्या पायाखालची जमीन नाहीशी होईल. तुम्हा लोकांना हे ऐकायचं नाहीये की पूजा काय बोलली ते. हे नुसतं असंच भांडत राहायचं. हो सांगा ना इन्स्पेक्टर साहेब. पूजा काय बोलली साहेब? पूजाने साक्ष दिलंय की तिला कोणीच नाही जाळलंय. ही तर फक्त एक दुर्घटना होती. काय? नाही इन्स्पेक्टर साहेब, हे पूर्णपणे खोटं आहे. अहो, मला तर असं वाटतंय की याच लोकांनी पूजावर दबाव आणलाय म्हणून ती असं खोटं बोलते. पूजावर कसलाही दबाव नाहीये. तिने सांगितलंय की तिचा पाय घसरला होता आणि तिने हेही सांगितलं की तिच्या सासरचे तिचा मुलीसारखा सांभाळ करतात. नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही या लोकांना नाही ओळखत. ही लोक खूपच कपटी आणि धोकादायक आहेत. इन्स्पेक्टर साहेब, खरं तर काही वेगळंच आहे जे कदाचित पूजा तुम्हाला नाही सांगू शकली. अपूर्व, पूजाने ही साक्ष पूर्णपणे शुद्धीत असताना दिली. तरी जोपर्यंत पूजा स्वतः FIR नाही लिहित, आम्ही काही कारवाई करू शकत नाही. सुकन्या आमच्या कन्या. जोपर्यंत पूजा स्वतः FIR नाही लिहित, आम्ही काही कारवाई करू शकत नाही.
सध्या तरी ही केस इथेच संपते. इन्स्पेक्टरला बघत राहिल्यावर सत्य बदलणार नाहीये. पूजाने जे सांगितलंय ते बरोबर आहे, पण तू जे केलंयस ते बरोबर नव्हतं. माझ्या बायकोला शकुंतलाला पोलीस स्टेशनला पाठवून तू पुन्हा एकदा मला या गोष्टीसाठी भाग पाडलेस की आम्ही तुला तुझी लायकी दाखवा. विशाल, मला अपूर्वशी काहीतरी बोलायचंय, खासगी. तू जाऊन पूजाला भेट. हो बाबा. हे खरंय अपूर्व की मला पूजाला माझी सून बनवायची होती आणि विशालला पण पूजा आवडायची, पण तू आमच्या घरी येऊन त्यानं आता तोडून टाकलं. एवढंच नाही, त्यानंतर सुद्धा 2 वेळा तू आमच्या घरी आलास आणि सगळ्यांसमोर माझा अपमान केलास. आणि मी दीनानाथ, जो कोणाचाही वरचा आवाज सहन करू शकत नाही, शांतपणे उभं राहून तुझं बोलणं ऐकत होतो. जेव्हा एकदा सांगून कळत नाही ना, तेव्हा असंच समजावावं लागतं. पण त्यानं झालं काय? तुझी बहीण पूजा आज माझ्या घरची सून आहे. आणि एवढंच नाही, पूजा माझ्या घराची सून स्वतःच्या मर्जीनं नाही, माझ्या मर्जीनं झाली. विशालला पूजा आवडायची. मी या गोष्टीचा फायदा घेतला. मी पूजाला इतकं भडकवलं की तिनं तुला तुझ्या घराला सोडून विशालकडे निघून आली. खूप गर्वानं मोठमोठ्यानं तू बोलत होतास ना ऐटी मध्ये की तुझी बहीण पूजा या घराची सून कधीच बनणार नाही. बघ आता कुठं गेली ती तुझी ऐट. तो गर्व आज माझ्या पायाखाली आहे. पूजा माझ्याच घरची सून आहे अपूर्व, आणि पूजाचा भाऊ होण्याच्या नात्यानं तुझं डोकं नेहमीच माझ्या पायाशी असणार आणि तुझी नजर नेहमीच खाली असणार. अपूर्व, याला म्हणतात वैर काढणं. सुकन्या आमच्या कन्या. याला म्हणतात वैर काढणं. मी तुझ्याकडून आणि आकांक्षाकडून माझ्या अपमानाचा बदला घेतलाय. तुला एक सल्ला देतो, गप्प स्वतःच्या घरी जा आणि सगळं विसरून जा. कारण दीनानाथची वैर करायची तुझी लायकी नाहीये.
आज तुझी बहीण पूजा माझ्या घरची सून आहे. हे आमचं चांगुलपण आहे की आम्ही तिला सुनेचा मान पण देतोय. पण तू असंच तिच्या आयुष्यात विष कालवत राहिलास तर असं नको व्हायला की मी हे चांगुलपण विसरून जाईन. आणि भाऊ बहीण दोघांना एकाच नजरेनं बघायला लागू. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.